जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी, एनपीएस रद्द करावं, कंत्राटीकरण तसेच खासगीकरणाचं धोरण रद्द करावं, सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत, 8व्या वेतन आयोगाची स्थापना करावी, कंत्राटी अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात, सुधारित कामगार कायद्यातील घातक बदल रद्द करावेत, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाअट कराव्यात अशी विविध मागण्यांसाठी देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी दिल्ली येथे रामलीला मैदानात महामोर्चा आंदोलन केलं। दिल्लीतील या आंदोलनात नगर जिल्ह्यातील ग्रामसेवक जिल्हाध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले होते। ग्रामसेवक संवर्गाच्या विविध मागण्यांचा आवाज रामलीला मैदानावर उठवण्यात आला। आंदोलनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, संजीव निकम, कार्याध्यक्ष प्रशांत जामोदे, जिल्हाध्यक्ष सुनील नागरे, युवराज पाटील, मंगेश पुंड, रवींद्र ताजने, अशोक नरसाळे, महेश जंगमवाले, बाबा मुंडे, भैया कोठुळे, सुभाष गर्जे, आसाराम कपिले, रुबाब पटेल, संदीप पडाक, संपदा तीर, देविदास राऊत, श्याम भोसले, सचिन गदादे, रामदास गोरे, तानाजी पानसरे, संदीप लगड, शिवाजी पालवे, आबा डांबरे, गोवर्धन रांधवणे, लालाभाई मणियार, रमेश जगताप, सोमनाथ गभाले, संपत मध्ये, अशोक खळेकर, अनिल बोरवे, बापूसाहेब चेडे, जालिंदर कोठुळे, प्रदीप कल्याणकर, नफीस खान पठाण, एमपी शेख, देविदास राऊत, राहुल घोडके, सागर शिंगारे, नितीन गिरी, लक्ष्मण नांगरे, बबनराव सांगळे, संभाजी दौंड, कृष्णा बडे, अर्जुन गाडगे, गणेश पाखरे, सचिन कलापुरे, सखा हरी थोरात, रवींद्र लांबे आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ और सेंट्रल एम्प्लॉइज फेडरेशन की संयुक्त महारैली के चेतावनी रैली में महाराष्ट्र से 5000 कर्मचारी यहाँ शामिल हुए। देश के 1 लाख कर्मचारी यहाँ आए हुए हैं। अपनी मांग है कि 2004 के बाद केंद्र सरकार ने जो 58 साल कर्मचारियों ने सेवा करने के बाद उसकी पेंशन जो अंशदायी की है उसका निजीकरण किया है, उसके खिलाफ ये आवाज हमने उठाई है। गए 15 साल से हम हड़ताल कर रहे हैं। सरकार इस बारे में कोई मान नहीं रही है, मगर अभी ये आवाज दिन दिन बुलंद होते जा रहा है। 28 साल के बाद अगर कर्मचारियों को पेंशन नहीं मिलेगी और 5 साल के लिए अगर कोई एमपी एमएलए अगर चुन के आते हैं और उनको पेंशन मिलती है, एक देश में 2 कानून नहीं चलेंगे। जो कंत्राटी संविदा कर्मचारी हैं वो कर्मचारियों को 2000, 5000, 10,000 रुपए में एक मानदेही सरकार उनको दे के जो काम करा रहे हैं, उनका आर्थिक शोषण कर रही है, उनका सामाजिक शोषण कर रही है। वो ना प्लाट ले सकता है, ना बच्चों को शिक्षा दे सकता है, ना परिवार को स्वास्थ्य दे सकता है। ऐसे युवा बेरोजगारों का शोषण अगर सरकार करती है तो ये हमारे ऊपर अन्याय अत्याचार हो रहा है। इसके खिलाफ ये आवाज ये आज रामलीला मैदान में गूंज रहा है। अगर सरकार ने हमारी इस समस्याओं का हल नहीं किया तो आने वाले लोकसभा में सरकार को घर में भेजने में हमारी पूरी ताकत लगी रहेंगी और इसके नतीजे बहुत बुरे तरह से सरकार को भुगतना पड़ेगा। इसके अलावा 8वां वेतन आयोग है, इसके अलावा जो रिक्त स्थानों की भर्ती है ये सरकार को करनी होगी और सरकार को समान काम समान वेतन देना होगा। सरकार 18,000 26,000 मानधन देने की बात करता है, मगर आज आउटसोर्सिंग कंपनियों को मालामाल कर रहा है, आउटसोर्सिंग के तरफ से कर्मचारियों की भर्ती कर रहा है। ये गलत बात सरकार को सबक सिखाने के लिए आज की रैली चेतावनी देने में हम लोग यहाँ आए और ये चेतावनी रैली हमारी सक्सेस हुई है और इससे हम यहाँ से संकल्प लेके घर जाएंगे। केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी आणि केंद्र शासनाने जी पॉलिसी राबवलेली आहे त्याचं कुठेतरी खंडन करण्यासाठी हा लाखोचा मोर्चा आज या ठिकाणी संपूर्ण भारतातून आलेला आहे। जो पीएफआरडीए कायदा केंद्र शासनाने लागू केला, त्या पीएफआरडीए कायदा लागू केल्यामुळे जुने पेन्शनपासून सर्व 50% कर्मचारी हे दूर राहिले आणि एनपीएस लागू केली। या एनपीएसमुळे भविष्य अंधकारमय झालेलं आहे। म्हणून आमची प्रमुख मागणी ही आहे की भविष्यामध्ये जर ह्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेले जे कर्मचारी आहेत, जर कुणीही मालदार, दुकानदार किंवा प्रस्थापितांची ही मुलं नाही आहेत, तर ही संपूर्ण मुलं ही गरिबीतून आलेल्या कुटुंबातले सर्व कर्मचारी आहेत आणि ह्या कर्मचाऱ्यांना जर भविष्यामध्ये 58 वर्ष नोकरी करून जर त्यांना पेन्शन मिळणार नसेल तर त्यांचं भविष्य अंधकारमय आहे, त्यांच्या मुलाबाळांचं भविष्य अंधकारमय आहे। कारण की भविष्यामध्ये जी लाईफस्टाईल आहे, जी शिक्षण व्यवस्था आहे ती संपूर्ण महाग झालेली आहे।
येणाऱ्या त्या तोडक्या अशा पेन्शनमध्ये त्यांचं भविष्यातलं त्यांचं जनरेशनचं कुठलंही कल्याण होणार नाही. म्हणून शासनाने जर तुम्ही खरोखर आम जनतेसोबत असाल, गरीबी के साथ सबका विकास हे जर तुमचं खरं धोरण असेल, तर हे आलेले संपूर्ण कर्मचारी ही गरिबीतून आलेले कर्मचारी आहेत. यांना जुने पेन्शन योजनेचा लाभ दिला पाहिजे. आणि तुम्ही जे मूळ धोरणाला बगल देण्याचा प्रयत्न करता आहेत, तर त्याला कुठेतरी तुम्ही पुन्हा न्याय देऊन त्यांना न्याय दिला पाहिजे. ह्याच कर्मचारी संवर्गाने, ह्याच आम आदमीने तुम्हाला 2014 मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत दिलं. परंतु तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेचा आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार केलेला नाही. जर तुम्ही 2024च्या लोकसभेच्या अगोदर जुनी पेन्शन बहाल केली नाही, तर तुम्हाला कुठलाही नैतिक अधिकार राहणार नाही. आणि ज्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, तर तेच कर्मचारी तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत. लाखो कर्मचारी आपल्या प्रमुख मागणीसाठी म्हणजेच एकच मिशन आणि जुनी पेन्शन कर्मचारी वर्गाला लागू करावे या मागणीसाठी लाखो कर्मचारी आज रामलीला मैदानावर धडकलेले आहेत. प्रामुख्याने महाराष्ट्रामधून जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि ग्रामसेवक युनियनच्या संयुक्त विद्यमाने हजारो ग्रामसेवक आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत. प्रचंड असंतोष राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात या कर्मचाऱ्यामध्ये आहे. आणि सरकारने या पेन्शनचा योग्य तातडीनं निर्णय न घेतल्यास येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये यांची जागा यांना दाखवल्याशिवाय कर्मचारी वर्ग राहणार नाही, अशा प्रकारचा स्पष्ट इशारा आम्ही या ठिकाणी सरकारला देऊ इच्छितो. आणि नजीकच्या काळात अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन, आज तर फक्त ही एक महामोर्चाची तयारी आहे, परंतु भविष्यात बेमुदत संप असेल किंवा कामगारांच्या एकजुटीचं प्रचंड निदर्शनं असतील. आणि या सरकारला सळो की पळो 2024 सालापर्यंत करून सोडण्याची रणनीती ग्रामसेवक संघटनेने आणि अखिल भारतीय कर्मचारी महासंघाने आखलेली आहे. आणि याचे दृश्य परिणाम नजीकच्या काळात नक्कीच सर्वांना दिसतील. तरी पुनश्च आवाहन या सरकारला, दिल्ली सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला करण्यात येते की तात्काळ दिलेलं आश्वासन पूर्ण करावं, अन्यथा कर्मचारी रस्त्यावर उतरून आपल्याला सळो की पळो करून सोडतील. या राज्यामधून, महाराष्ट्रामधून आलेले सर्व ग्रामसेवक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि नजीकच्या काळात लढ्याला तयार राहावा असे आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघटना. मी सुनील नागरे, जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तथा सहयोगी उपाध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ नाशिक विभाग. या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातले नगर जिल्ह्यातील सुमारे 150 कार्यकर्ते या ठिकाणी आमच्याबरोबर औरंगाबादहून रामलीला मैदानावर उपस्थित झालेले आहे. या ठिकाणी माननीय ढाकणे साहेब, माननीय संजयजी निकम साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. या शासनाच्या धोरणाच्या विरोधात आमच्या नगर जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले सर्व कर्मचारी एकवटलेले आहेत. शासनाच्या धोरणाच्या विरोधामध्ये यापुढील काळामध्ये पण भविष्यात मोठ्या प्रमाणात संघर्ष करण्यात येईल अशी मी या निमित्ताने शासनाला सूचित करतो. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर. अरे एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅबग्राफ फेस्ट मधून विकत घेईन. एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना. या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅशबॅक. फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट्स 21,000 पर्यंत. फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही. विजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, सावेडी, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्स. अटी लागू.